नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं माझ्या हॉलिडे अबोलीज ब्लॉग मध्ये आणि सर्वांना पावसाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. पावसाची सुरुवात तर झालीच आहे. खरं सांगायचं तर पाऊस पडायलाच हवा, कारण कित्येक ठिकाणी पाण्याची टंचाई सुरू होती. त्यामुळे पाऊस कितीही त्रास देत असला तरी शेवटी तो आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. पण हो, पावसाळ्यात एक गोष्ट मात्र नक्कीच विसरायची नाही, ती म्हणजे छत्री. घरातून निघताना मोबाईल विसरला तरी चालेल, पण छत्री विसरला तर समजा दिवसभराची वाट लागली. चला तर मग मी निघाले ऑफिसला. सकाळी सकाळी मस्त पाऊस पडत होता. वातावरण इतकं छान झालं होतं की वाटत होतं आज ऑफिसला न जाता सरळ चादर घेऊन झोपावं. पण काय करणार, पगार हवा असेल तर ऑफिसला जावंच लागतं. आणि माझी विश्वासू मैत्रीण म्हणजे छत्री, ती तर माझ्या सोबत होतीच. खरं सांगायचं तर मला छत्री घेऊन चालायला खूप कंटाळा येतो. कधी वाटते छत्री मला घेऊन चालली आहे की मी तिला. रेनकोटचं तर अजूनच वेगळंच असतं. घाला काढा पुन्हा घाला पुन्हा काढा, त्यापेक्षा आपली छत्रीच बरी. निदान ती एवढे नखरे तरी करत नाही. खरं सांगायचं तर पाऊस आला की मला बाहेर पडावंसंच वाटत नाही. गरम गरम चहा, कांदा भजी आणि खिडकीत बसून पाऊस बघत बसावं असं वाटतं. पण लगेच दुसरा विचार येतो, पाऊस नाही पडला तर पाणी कुठून येणार, शेतात पाणी नाही आलं तर आपल्याला जेवण कुठून मिळणार. त्यामुळे पाऊस कितीही त्रासदायक असला तरी त्याचं महत्व खूप मोठं आहे. ऑफिसला जाताना रस्त्यावरून चालणं म्हणजे एक वेगळी साहसी मोहीम असते. कारण ऑटोवाले तर असे ऑटो चालवतात जसं काही त्यांना वाटतं आपण हेलिकॉप्टरच चालवत आहोत. आणि मग रस्त्यावरचं सगळं पाणी सरळ आपल्या अंगावर फ्री मध्ये, कार वॉश नाही पण ह्युमन वॉश तर नक्कीच होतो. हा मुंबईचा पहिला पाऊस आहे. आता पुढचे काही महिने प्रत्येकाच्या हातात एका हातामध्ये मोबाईल दिसणार, एका हातामध्ये छत्री दिसणारच. म्हणजे दुसऱ्या हातामध्ये छत्री तर दिसणार हे नक्की. मी तर चालत जाते, पण जे ट्रेन येतात त्यांची खरी परीक्षा असते. स्टेशनच्या बाहेर पडले की ऑटोवाल्यांचे डायलॉग सुरू होतात, मॅडम पाऊस आहे, आणि त्याबरोबर भाडं पण पावसाच्या थेंबासारखं वाढलेलं असतं. पण काय करणार, पोटासाठी ऑफिसला जावंच लागतं. हे मुंबई आहे, किसी के लिए रुकती नाहीये. सो हे मला मुंबईमध्ये आल्यावर अगदी मनापासून समजलं. आमचं ऑफिस डोंगराच्या बाजूला, त्यामुळे रोज खूप सुंदर व्ह्यू दिसतो. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यातलं ऑफिस पाहिलं होतं, आणि आता बघा पावसाळ्यातलं ऑफिस. सगळीकडे हिरवळ, धुकं आणि पावसाळ्यामुळे वातावरण अजूनच सुंदर झालं होतं. फायनली ऑफिसमध्ये पोहोचले. थोडा साज शृंगार केला आणि कामाला सुरुवात. एका बाजूला माऊस आणि दुसऱ्या बाजूला बाहेर पडणारा पाऊस. काम काम आणि फक्त काम. कधी सकाळ झाली, कधी दुपार झाली, काही कळलंच नाही. शेवटी लंच टाइम झाला आणि पोटाने लगेच रिमाइंडर दिला, मॅडम आता माझ्याकडे पण लक्ष द्या थोडं. आज डब्यातून मस्त जेवण केलं. गरम गरम जेवण खाल्ल्यावर पुन्हा काम करण्यासाठी एनर्जी आली होती. पण बाहेर सतत पडणारा पाऊस बघून पुन्हा पुन्हा खिडकीत जाऊन बघावंसं वाटत होतं. जेवण झालं, पुन्हा काम सुरू. मध्ये थोडंसं ऑफिसमध्ये गप्पा, थोडंसं हसणं, पुन्हा मेल्स, पुन्हा कॉल्स आणि पुन्हा काम. बघता बघता संध्याकाळचे 5 वाजले. आता मात्र पुन्हा भूक लागली होती. पाऊस सुरू होता, थंड हवा होती आणि अशा हवेत काहीतरी चटपटीत खायची इच्छा तर होणारच ना. मग काय, आम्ही गेलो गरम गरम चायनीज भेळ खायला. अरे बापरे, इतकी मस्त लागली ना की पहिला घास घेतल्यावर वाटलं अजून एक प्लेट मागवू का. पावसात गरम गरम आणि स्पायसी काहीतरी खाण्याची मज्जाच वेगळी असते. आता तुम्ही म्हणाल, अगं तू मार्केटमध्ये कधी आलीस? तर नाही हो, हे आमच्या ऑफिसच्या पार्किंग मध्येच छोटंसं मार्केट भरलं होतं. कपडे, वेगवेगळ्या वस्तू आणि बघ्यांची गर्दी. अगदी मिनी मार्केटच वाटत होतं. थोडंसं फिरले, सगळं बघितलं आणि मग पुन्हा निघाले. शेवटी फायनली लॉग आउट केला आणि घराकडे निघाले. बाहेर अजूनही मस्त पाऊस पडत होता. थंडगार हवा, उकाडा अजिबात नव्हता. अशा हवेत तर घरी जायची मज्जाच काही वेगळी असते. आजचा दिवस पण छान गेला. पावसामुळे थोडा त्रास झाला. ऑटोवाल्यांनी तर पाणी उडून त्रास दिलाच. कामही खूप होतं, पण या सगळ्यात पावसातली मज्जा, ऑफिसचा व्ह्यू आणि संध्याकाळी चायनीज वेळ खाणे वेळ यांनी दिवस एकदम मस्त करून टाकला होता. चला मंडळी, आजचा ब्लॉग इथेच संपवले. तुम्हाला मुंबईचा पहिला पाऊस कसा वाटला आणि कसा वाटतो, आणि पावसात तुम्हाला सर्वात जास्त काय खायला आवडतं,
भजी, वडापाव की चायनीज भेळ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर